कोकणात गणपतीच्या मूर्तीसोबत गणपतीचे मखर, त्यांची सजावट आणि विविध विषयांवरील देखावे यांना अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे। अशापैकीच एक रत्नागिरी शहराजवळ असलेल्या मिरजोळे गावातील पंचम उमेश वाडकर यांनी आपल्या गणरायाजवळ साकारलेला श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थानाचा हुबेहूब देखावा सध्या गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेतोय। संपूर्णतः पुठ्ठा, बांबू आणि कागद यांपासून तयार केलेला इको फ्रेंडली असा हा देखावा अत्यंत सुबकपणे साकारण्यात आलाय। मार्लेश्वर गुहेसमोरील घुमटी, कमान आणि साक्षात अंधकारमय गुहा आणि त्यातील शिवलिंग आणि साप पाहून थक्क व्हायला होतं। या गुहेच्या आतील भागात श्री गणराय विराजमान झाले असून तेथे खळखळणाऱ्या झऱ्याचेही दर्शन भाविकांना होत आहे। नमस्कार, मी पंचम उमेश वाडकर, राहणार मिरजोळे, लक्ष्मीकांतवाडी मिरजोळे। आम्ही यावर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी वेगवेगळे देखावे करत असतो। जे वेगवेगळे मागच्या वर्षी आम्ही जेजुरी, त्या वर्षी स्वामी समर्थ अशा प्रकारे देखावे करत होतो। यावर्षी देखील आम्ही श्री क्षेत्र मार्लेश्वर असा देखावा केला आहे। तर आमचा उपदेश असा की सर्व पर्यावरणपूरक गोष्टी वापरून आम्ही दरवर्षी वेगवेगळे असे देखावे करतो। म्हणजेच समजा पुट्टा, बांबू आणि सर्व साहित्य वापरून असं पर्यावरणपूरक साहित्य वापरून पेपर्स आम्ही देखावे करत असतो। तर यावर्षी देखील आम्ही एक इको फ्रेंडली असा मार्लेश्वर देखावा केलेला आहे। यामागचं कारण असं की आम्ही दरवर्षी एक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो की देवळांचे, देवदेवतांची भक्ती अशीच आपल्या समाजात पुढच्या पिढीत पुढे चालू राहावी, म्हणून आम्ही हे सर्व देखावे करण्याचा प्रयत्न करत असतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।